Hello friends, I am Dattatreya Jadhav from SGM College Karad. Students, today we solve some prove that or show that type of examples on derivatives of parametric function. Here is our first example. First example is if x is equal to a into root of sec theta minus tan theta and y is equal to a into root of sec theta plus tan theta, then show that dy by dx is equal to minus y divided by x. आता हे जे एक्झाम्पल आहे ते क्लिअरली बघा, एक्स इन टर्म्स ऑफ थिटा दिलेला आहे, वाय हा इन टर्म्स ऑफ थिटा दिलेला आहे, म्हणजे हे पॅरामेट्रिक फंक्शन झालेलं आहे थिटा या व्हेरिएबल मधलं, पॅरामीटर झालेलं आहे थिटा, आणि शो दॅट मध्ये dy बाय dx आपल्याला मायनस वाय बाय एक्स पाहिजे. तुम्हाला माहित आहे जर तुम्ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर केलं म्हणजेच एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा काढली dx बाय डी थिटा मिळेल, वाय ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा काढली तर dy बाय डी थिटा मिळेल, आणि dy बाय डी थिटा डिवायडेड बाय dx बाय डी थिटा हा तुमचा dy बाय dx असतो. आन्सर आपलं थिटा या व्हेरिएबल मध्ये मिळेल, आणि थिटा या व्हेरिएबल मधून तुम्हाला पुन्हा कशात यावं लागेल, एक्स आणि वाय या व्हेरिएबल मध्ये यावं लागेल. त्या पद्धतीनं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकताय. पण मला असं वाटतंय की ही प्रोसेस जी आहे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची ती जरा खूप लेंदी होईल. मला तुम्हाला याच्यापेक्षा सोपी पद्धत सांगायची. काय आहे बघा, इथे एक्झाम्पल एक्स इन टर्म्स ऑफ थिटा दिलेला आहे, वाय इन टर्म्स ऑफ थिटा दिलेलं आहे, म्हणजे हे पॅरामेट्रिक फंक्शन झालेले आहेत, आणि आपल्याला dy बाय dx शो दॅट करायला सांगितलेलं आहे, तो मायनस वाय बाय एक्स एक्स आणि वायच्या स्वरूपात दिलेलं आहे, म्हणजे ते इम्प्लिसिट फंक्शन झालेलं आहे. लक्षात येते का? म्हणजेच दिलेलं एक्झाम्पल पॅरामेट्रिक मध्ये आणि आन्सर आपल्याला इम्प्लिसिट मध्ये हवाय, म्हणून दिलेलं एक्झाम्पल पॅरामेट्रिक फंक्शन मधलं ते इम्प्लिसिट फंक्शनला कन्वर्ट करायचं बाय इलिमिनेटिंग दॅट पॅरामीटर. लक्षात येते का? मी या ठिकाणी काय करतो, गिवन एक्स आपल्याला दिलेला आहे ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा, हे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे, अँड वाय पण दिलेलं आहे आपल्याला ए इंटू रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा, हे इक्वेशन आपलं सेकंड आहे. आता हे इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड थिटामध्ये तुम्ही dx बाय डी थिटा काढू शकताय, dy बाय डी थिटा काढू शकताय, त्याच्यावरून dy बाय dx काढू शकताय. पण मला ही प्रोसेस जरा लेंदी वाटते म्हणून मी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे. आता या एक्झाम्पल मध्ये आलेले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघून घ्या. कोण आहेत तर सेक थिटा आणि टॅन थिटा आहेत. त्यांच्या बाबतीत तुम्हाला कोणती एखादी फंडामेंटल आयडेंटिटी माहिती आहे का? ती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. टॅन स्क्वेअरला RHS ला पाठवला, प्लस टॅन स्क्वेअर थिटा होते, मायनस टॅन स्क्वेअर थिटा झाले. आलं लक्षामध्ये? म्हणजे हे काय मिळेल मला, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मिळेल. आता सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे मिळण्यासाठी मला इथं कोणतं ऑपरेशन केलं पाहिजे? तर व्यवस्थित बघितलं या ठिकाणी ऍडिशन करून काय उपयोग नाहीये, सबट्रॅक्शन करून पण नाहीये, डिव्हिजन करून पण नाहीये, इथं फक्त आणि फक्त प्रोडक्ट केला पाहिजे इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडचा. म्हणून मी इथं लिहितोय ऑन मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय इक्वेशन सेकंड. इक्वेशन फर्स्टला इक्वेशन सेकंडनं मल्टिप्लाइड करतो, त्यांच्या LHS मल्टिप्लाइड करायच्या,
पहिल्याची LHS आहे x, दुसऱ्याची LHS आहे y, त्यांचा प्रोडक्ट x इंटू y इज इक्वल टू, आता त्यांच्या RHS मल्टिप्लाइड करायच्या. पहिल्याचे RHS आहे a इंटू रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू दुसऱ्याचे RHS आहे a इंटू रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता तुम्ही म्हणाल की प्रोडक्टच का घेतलेला आहे, बघा व्यवस्थित. हे x इंटू वाय एक्स वाय लिहायला येईल, a इंटू ए हा a स्क्वेअर होईल इंटू इथं रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे आणि इथं रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे. म्हणजेच इथं रूट m इंटू रूट n हा रूट ऑफ m इंटू n असं लिहिता येईल. दोन रूटचा प्रोडक्ट असेल तर एकाच रूटमध्ये त्या दोन नंबरचा प्रोडक्ट लिहिता येतो. म्हणजेच इथं मी काय लिहीन बघा, रूट ऑफ, आता पहिली टर्म आहे ती सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि इंटू दुसरी टर्म आहे रूटमधली ती सेक थिटा प्लस टॅन थिटा. ह्या दोन्ही टर्मचा काय घेतला, प्रोडक्ट घेतला आणि ते एकाच रूटमध्ये लिहिलेलं आहे. आता अजून एक आपल्याला रिझल्ट माहित आहे, तो म्हणजे a मायनस बी इंटू ए प्लस बी. काय येतो, तर तो येतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्या रिझल्टमुळे आता आपल्याला एक्स इंटू वाय हा कसा मिळेल, ए स्क्वेअर इंटू रूट ऑफ पहिल्याचा स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा, दुसऱ्याचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा. याला आपण काय केला, ए मानला, हा ए झाला. याला बी मानतो, हा बी झाला. ए मायनस बी इंटू ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आपल्याला माहित आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा काय येतो, 1. म्हणजे हे झालं ए स्क्वेअर इंटू रूट ऑफ 1 इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू रूट 1, 1च येतो, 1 इंटू ए स्क्वेअर हा ए स्क्वेअर होईल आणि हे आपल्याला इक्वेशन मिळेल एक्स इंटू वाय इज इक्वल टू ए स्क्वेअर. म्हणजे काय केलं मी, जे आपल्याला एक्झाम्पल पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये दिलेलं ते कशात कन्वर्ट केलं, इम्प्लिसिट फंक्शनमध्ये. काय इम्प्लिसिट फंक्शनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, तर अँसरमध्ये एक्स आणि वायच्या टर्म्स हवेत म्हणून. आता हा एक्स इंटू वाय हा ए स्क्वेअर मिळालेला आहे. इम्प्लिसिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ज्या पद्धतीने घेतो त्या पद्धतीने इथून पुढे आपण त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. हे इक्वेशन नंबर सपोज करा मी 3 म्हटलेलं आहे. परत एकदा बघा, एक्स आणि वाय म्हणजे इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड कशामध्ये आहेत, तर थिटा या व्हेरिएबलमध्ये, आणि इक्वेशन थर्ड मधून थिटा आपण काढून टाकला आणि ते कोणामध्ये घेतलं, फक्त एक्स आणि वाय मध्ये. एक्स आणि वायच्या टर्म्स एकत्र आहेत म्हणजे हे इम्प्लिसिटला कन्वर्ट केलं पॅरामेट्रिकचं एक्झाम्पल. आता मी काय करतो, डिफरन्शिएट करतो इक्वेशन थर्ड विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे इथं असं होईल डी डी एक्स, LHSचा म्हणजे एक्स इंटू वायचा इज इक्वल टू डी डी एक्स, RHSचा म्हणजे ए स्क्वेअरचा. LHS मध्ये बघितलं एक्स इंटू वाय आहे, एक्स हा व्हेरिएबल आहे, वाय हा व्हेरिएबल आहे आणि दोन व्हेरिएबल क्वांटिटीचा प्रोडक्ट आहे. मी प्रोडक्ट रूल वापरणार आहे. प्रोडक्ट रूल काय सांगतो, फर्स्ट ॲज इट इज, फर्स्ट एक्स एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे डी डी एक्स ऑफ वाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय हे येईल डी वाय वाय डी एक्स प्लस नाव सेकंड टर्म ॲज इट इज वाय ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म, फर्स्ट टर्मची डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काय येईल 1 इज इक्वल टू RHS मध्ये ए आहे तो फर्स्ट अल्फाबेट आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे हे काय मिळालेलं आहे आपल्याला, एक्स इंटू डी वाय वाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. वायला RHS ला पाठवतो म्हणजेच एक्स इंटू डी वाय वाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय. आणि आता मला फक्त डी वाय वाय डी एक्स हवाय म्हणून इथं लिहिलं डी वाय वाय डी एक्स इज इक्वल टू हा मायनस वाय डिवायडेड बाय एक्स. आणि हेच तर आपल्याला शो करायचं आहे. लक्षात येते का, खूप इझिली आपण सॉल्व्ह केलेलं आहे. जर एक्झाम्पल पॅरामेट्रिक मध्ये असेल
शो दॅट मधल्या टर्म्स एक्स आणि वाय मधले असतील तर इट इज मोर कन्व्हिनियंट टू कन्वर्ट दॅट पॅरामेट्रिक फंक्शन इन टर्म्स ऑफ इम्प्लिसिट फंक्शन अँड डिफरन्शिएट. वी गेट रिक्वायर्ड रिझल्ट. खूप इझी तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ x is equal to e raised to sin 3t and y is equal to e raised to cos 3t, then show that dy by dx is equal to minus y into log x divided by x into log y. हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला आता दिलेलं आहे सध्याला. आता या एक्झाम्पल मध्ये बघा x इन टर्म्स ऑफ t दिलेला आहे, y इन टर्म्स ऑफ t दिलेला आहे. x हा इन टर्म्स ऑफ t दिलेला आहे, y हा इन टर्म्स ऑफ t दिलेला आहे. म्हणजे कसलं फंक्शन आहे? पॅरामेट्रिक फंक्शन आहे. आणि शो दॅट मध्ये जे पाहिजे आपल्याला dy बाय dx हा x आणि y च्या टर्म्स एकत्र असणारा हवाय. x आणि y च्या टर्म्स एकत्र म्हणजे ते कसं हवाय तर इम्प्लिसिट टाइप मध्ये हवाय. म्हणून मी काय करणार आहे, हे दिलेलं पॅरामेट्रिक फंक्शन काहीतरी ऑपरेशन्स करून म्हणजेच t ला आपण इलिमिनेट करून ते इम्प्लिसिट फंक्शनला कन्वर्ट करणार आहे. आता इम्प्लिसिट फंक्शनला कन्वर्ट करायचं आहे, पण यामधले आलेले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघा साइन आणि कॉस आलेले आणि आपल्याला काय माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्याच्यासाठी आता हे एक्झाम्पल आपण साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. बघा कसं सॉल्व्ह करूया. सुरुवातीला मी गिवन म्हणून लिहितोय गिवन एक्स आपल्याला दिलेलं आहे ई रेज टू साइन 3t आणि y पण दिलेलं आहे, याला मी इक्वेशन 1 म्हणतो अँड y इज इक्वल टू ई रेज टू कॉस 3t याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतोय. एक्झाम्पल मध्ये आन्सर आपल्याला हे लॉगच्या फॉर्म मध्ये पाहिजे. तिथे एक क्ल्यू मिळतोय की दोन्ही बाजूचा लॉग घेतला पाहिजे. लक्षात येते? म्हणून मी इथं लिहितो टेकिंग लॉग ऑन बोथ दी साइड्स टू दी बेस ई. दोन्ही बाजूचा लॉग घेतो म्हणजे हे LHS कशी होईल बघा. लॉग x टू दी बेस ई इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेज टू साइन 3t टू दी बेस काय असणार आहे ई असणार आहे. देअरफॉर लॉग x मॅथमॅटिक्स मध्ये बेस लिहिला नाही तरी चालतो इज इक्वल टू साइन 3t पॉवरला येईल ते इंटूला येतील साइन 3t इंटू लॉग ई टू दी बेस ई. लॉग ई टू दी बेस ई किती येतो? लॉग ई टू दी बेस ई 1 येतो इज इक्वल टू साइन 3t इंटू 1 साइन 3t. हा आपल्याला सध्या लॉग x आलेला आहे. लक्षात आलं? हे साइनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. आता तसंच इकडं कन्वर्ट करणार आहे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूचा लॉग घेतो म्हणजे काय होणार आहे LHS चा लॉग म्हणजे लॉग y इज इक्वल टू RHS चा लॉग म्हणजे लॉग ऑफ ई रेज टू कॉस 3t. कॉस 3t पॉवरचे इंटूला येणार कॉस 3t इंटू लॉग ई. मॅथमॅटिक्स मध्ये लॉगॅरिथमचा बेस जेव्हा लिहित नाही तेव्हा आपला बेस काय असतो तर ई असतो आणि लॉग ई टू दी बेस ई हा 1 असतो म्हणून हे आलं कॉस 3t इंटू 1. कॉस 3t इंटू 1 म्हणजे कॉस 3t आलेला आहे आपला लॉग y. आता या ठिकाणी आपल्याला साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. अजून देखील हे एक्झाम्पल आपलं कशात आहे तर पॅरामेट्रिकच्या फॉर्म मध्ये. मी यांचे स्क्वेअर करून घेतो, या इक्वेशनचे स्क्वेअर करतो ऑन स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग केला तर काय मिळेल बघा. या ठिकाणी लॉग x चा स्क्वेअर होईल
इज इक्वल टू साइन 3t स्क्वेअर होईल. तुम्ही साइन स्क्वेअर 3t डायरेक्टली लिहिला तर चालतोय का बघा. इथं पण काय करतो, ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड्स लॉग वायचा स्क्वेअर हा लॉग वाय ब्रॅकेट स्क्वेअर होईल इज इक्वल टू कॉस 3t स्क्वेअर हा कॉस स्क्वेअर 3t होईल. ओके. आता हे इक्वेशन सपोज करा की आपलं थर्ड आहे आणि हे इक्वेशन आपलं फोर्थ आहे. आता आपल्याला प्रश्न काय आहे तर हे पॅरामेट्रिक मधले एक्झाम्पल इम्प्लिसिटला कन्व्हर्ट करायचं, म्हणजे एक्स हा वायच्या स्वरूपात लिहायचा आणि टी हा जो पॅरामीटर आहे तो काढून टाकायचा. कसा काढून टाकता येईल, या दोन इक्वेशन्सची ऍडिशन घेतल्यानंतर बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 येणार आहे. जर ऍडिशन घेतली साइन स्क्वेअर 3t प्लस कॉस स्क्वेअर 3t ती 1 येणार आहे. म्हणून ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड इक्वेशन फोर्थ. आता थर्ड आणि फोर्थ इक्वेशन्स ऍड करतो. ऍड करताना काय करायचं असतं, त्यांच्या LHS ऍड करायचे असतात LHS मध्ये आणि त्यांच्या RHS ऍड करायचे असतात RHS मध्ये. LHS बघा इक्वेशनची कशी होईल, लॉग एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस चौथ्या इक्वेशनची LHS लॉग वायचा स्क्वेअर इज इक्वल टू RHS बघा थर्ड इक्वेशनची साइन स्क्वेअर 3t प्लस RHS बघा इक्वेशन 4 ची कॉस स्क्वेअर 3t. देअरफॉर हे आपण असं लिहू शकतो बघा लॉग एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लॉग वाय चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि त्याला रिझन आहे आपल्याकडं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे इक्वेशन 5th नंबर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण या ठिकाणी पॅरामीटर जो टी होता तो काढून टाकलेला आहे, म्हणजे त्या पॅरामीटरचं इलिमिनेशन केलेलं आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा लॉग एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो 2 इंटू लॉग एक्स लिहू शकत नाही, कारण की लॉग एक्सच्या पूर्ण टर्मचा स्क्वेअर आहे. फक्त एक्सचा स्क्वेअर असता तर ते लिहिलं असतं, पण लॉग ऑफ एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर असल्यामुळे आपण ते लिहू शकत नाही. आता हे 5th नंबरचं इक्वेशन इम्प्लिसिटला कन्व्हर्ट झालेलं आहे आणि याच्यातून पॅरामीटर निघून गेलेलं आहे, म्हणून मी या ठिकाणी हे डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स चा मिनिंग माहित आहे, ddx घेणे. ddx LHS चा म्हणजे लॉग एक्सच्या ब्रॅकेट स्क्वेअरचा प्लस लॉग वायच्या ब्रॅकेट स्क्वेअरचा इज इक्वल टू ddx RHS चा म्हणजे 1 चा. डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये ऍडिशन दिसते, डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार आहे, म्हणजे इथं ddx घेणार आहे मी लॉग एक्सच्या ब्रॅकेट स्क्वेअरची प्लस ddx मी घेणार आहे लॉग वायच्या ब्रॅकेट स्क्वेअरची इज इक्वल टू 1 कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 झालेली आहे. देअरफॉर आता लॉग एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, पण डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येते की एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, म्हणून लॉग एक्सला काय म्हणला, कॅपिटल एक्स म्हणला. कॅपिटल एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2 इंटू कॅपिटल एक्स म्हणजे 2 इंटू लॉग एक्स इंटू त्या मानलेल्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची असते. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन एक्स. हे डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतलेले आहे ddx ऑफ लॉग एक्सच्या ब्रॅकेट स्क्वेअरची प्लस या सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये गेलो, डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये लॉग वायचा स्क्वेअर दिसतोय, लॉग वायला कॅपिटल एक्स मानला कारण की मला एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह माहित आहे, लॉग वायच्या स्क्वेअरची नाही माहित. लक्षात आलं. मग मी डेरिव्हेटिव्ह घेतोय ddx ऑफ कॅपिटल एक्स स्क्वेअरची. कॅपिटल एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय आली असती 2 इंटू कॅपिटल एक्स म्हणजे 2 इंटू लॉग वाय इंटू तुम्हाला कोणाची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागली असती तर ddx ऑफ कॅपिटल एक्स म्हणजे ddx ऑफ लॉग वाय, लॉग वायची डेरिव्हेटिव्ह, लॉग वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आली असती 1 अपॉन वाय इंटू dy बाय dx. लॉग वायची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय, वाय मधली टर्म आहे म्हणून त्याला dy बाय dx न मल्टिप्लाइड केलं इज इक्वल टू 0. लक्षात येते. हे सिम्पली मी असं लिहू शकतोय 2 log x इंटू 1 अपॉन एक्स, ते RHS ला पाठवले, LHS ला dy बाय dx च्या टर्म्स ठेवतो 2 इंटू लॉग वाय आणि डिवाइडला हे y आहे
इंटू dy बाय dx इज इक्वल टू 2 log x इंटू 1, 2 log x झाला, RHS ला पाठवला, मायनस झाला 2 log x मायनस 2 log x डिवायडेड बाय हा x. आता या ठिकाणी हा जो 2 आहे LHS मधला आणि हा जो 2 आहे RHS मधला तो कॅन्सल होईल आणि हे इक्वेशन फक्त मला dy बाय dx साठी सॉल्व करायचं आहे. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, हे मायनस साइन आहे ते तसेच, हा डिनॉमिनेटर मधला y RHS मध्ये गेला तो इंटूला जाईल, मायनस y इंटू ही लॉग x ची टर्म न्यूमरेटर मध्ये आहे अशीच, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मधली टर्म x आहे अशीच आणि हा लॉग y इंटूला आहे, RHS ला गेला डिवाइडला जाईल, x इंटू लॉग y ही डिनॉमिनेटर मधली टर्म होईल. आणि हेच तर आपल्याला दाखवायचं आहे, dy बाय dx इज इक्वल टू मायनस y लॉग x डिवायडेड बाय x लॉग y. किती सोपं आहे हे कधी तुम्हाला लक्षात येते, जेव्हा आपण डिफरन्शिएट करतोय तेव्हा. इथं फक्त जरा थोडीफार लक्ष द्या, इथं आपण डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली घेतलेले आहेत. लॉग एक्सच्या स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2 इंटू लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन एक्स, लॉग वायच्या स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2 इंटू लॉग वाय आणि लॉग वायची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय आणि वाय मधली टर्म आहे म्हणून त्याला dy बाय dx न मल्टिप्लाइड केलेलं आहे इज इक्वल टू 0 आणि सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित करायचं आहे. प्रोसिजर लक्षात आले का? पहिल्यांदा काय दिलेले दोन इक्वेशन्स बघायचे, त्यांच्यामध्ये कोणतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलेलं आहे, त्याच्यामधली फंडामेंटल आयडेंटिटी काय आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या टर्म्स येण्यासाठी काय करता येईल, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर येण्यासाठी काय करावं लागेल या दृष्टीनं सिम्प्लिफिकेशन करत गेलो. आणि एकदा का आपला पॅरामीटर इलिमिनेट झाला की आपण फक्त आणि फक्त डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. खूप इझिली एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह होईल. समजलं? नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ x is equal to t plus 1 divided by t minus 1 and y is equal to 1 minus t divided by t plus 1, then show that y square minus dy by dx is equal to 0. y square minus dy by dx is equal to 0. आता या एक्झाम्पल मध्ये बघा x इन टर्म्स ऑफ t दिलेला आहे, y इन टर्म्स ऑफ t दिलेला आहे, पॅरामेट्रिक फंक्शन आहे आणि शो दॅट मध्ये काय दाखवायचं आहे, y स्क्वेअर मायनस dy बाय dx इज इक्वल टू 0 म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू y स्क्वेअर दाखवायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी जर आपण डिफरन्शिएट केलं x विथ रिस्पेक्ट टू t dx बाय dt मिळेल, y डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू t तर dy बाय dt मिळेल आणि dy बाय dx तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर तो तुम्ही dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt कराल. आन्सर dy बाय dx t मध्ये येईल आणि t मधला आन्सर तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल इन फॉर्म ऑफ x अँड y. ते खूप लेंदी होईल म्हणून मी हे एक्झाम्पल इलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करणार आहे. आता पाठीमागचे जे दोन एक्झाम्पल झाले त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिकच्या टर्म्स लगेच लक्षात आलेल्या, साइन होतं, कॉस होतं, सेक होतं, टॅन होतं. पण इथं तसं नाही, पण तरी पण यांच्यामध्ये एखादं रिलेशन तयार होतंय का हे आपल्याला बघावं लागेल. यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का हे आपल्याला बघावं लागेल. मी सुरुवातीला गिवन लिहिलेलं आहे, x दिलेला आहे t प्लस 1 डिवायडेड बाय t मायनस 1, त्याला मी इक्वेशन फर्स्ट म्हणतोय आणि y देखील या ठिकाणी दिलेला आहे 1 मायनस t डिवायडेड बाय t प्लस 1, त्याला मी इक्वेशन नंबर सेकंड म्हणलेलं आहे. आता x इन टर्म्स ऑफ t आहे, y इन टर्म्स ऑफ t आहे. आता आपल्याला ते इम्प्लिसिट मध्ये लिहिता येईल का याच्यासाठी प्रयत्न करतोय. इथं न्यूमरेटर मध्ये t प्लस 1 आहे, इथं पण t प्लस 1 आहे. बरं, इथं डिनॉमिनेटर मध्ये t मायनस 1 आहे आणि इथं काय आहे 1 मायनस t आहे. t मायनस 1 करता येईल. ओके, बघा या ठिकाणी कसं करतो, y इज इक्वल टू मायनस साइन कॉमन काढतो न्यूमरेटर मधून, मायनस साइन कॉमन काढलं, निगेटिव्ह टर्म्स पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टर्म्स निगेटिव्ह, t मायनस 1 राहील ब्रॅकेटच्या आतमध्ये, डिवायडेड बाय हा आपला काय आहे t प्लस 1. ओके, आता आपल्याला y हा एक तर x च्या स्वरूपात लिहायचा आहे, नाहीतर x हा y च्या स्वरूपात लिहायचा आहे.
बघा व्यवस्थित, मी काय करतो, y इज इक्वल टू न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला, बघा इथं न्यूमरेटरमध्ये t-1 आहे, डिनॉमिनेटरमध्ये t+1 आहे. आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये t-1 पाहिजे आणि न्यूमरेटरमध्ये t+1 पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला t-1 ने डिवाइड करतो. म्हणजे t-1 डिवायडेड बाय t-1 तो होईल 1 आणि हे बाहेरचे मायनस आहे असेच डिवायडेड बाय हा t+1 त्याला कशाने डिवाइड करणार आहे, t-1 आणि t+1 डिवायडेड बाय t-1 ही क्वांटिटी x लिहिता येईल आपल्याला. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी y हा -1/x अशा स्वरूपात लिहिता येईल. t हा पॅरामीटर इलिमिनेट केलेला आहे. कसा इलिमिनेट केलेला आहे लक्षात आलेलं आहे का, हे याला मी म्हणलं इक्वेशन नंबर 3. इथे x आणि y च्या टर्म्स एकत्र आलेले आहेत. आता मला याची डेरिव्हेटिव्ह घेतली की शो दॅट टर्म मिळायला जास्त काही त्रास होणार नाही. मी डायरेक्टली डिफरन्शिएट करतो, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू dy/dx हवाय म्हणून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x केलं. म्हणजेच ddx LHS चा म्हणजे y चा इज इक्वल टू ddx RHS चा म्हणजे -1/x चा, y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इज इक्वल टू मायनस बाहेर काढले आणि ddx कोणाचा घ्यायचा आहे मला, 1/x चा. 1/x ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे, मायनस तसेच 1/x ची डेरिव्हेटिव्ह -1/x². हे मायनस मायनस होईल प्लस 1/x². हा आपला dy/dx आलेला आहे. याला मी इक्वेशन नंबर 4 म्हणतो, कारण की आपल्याला y² - dy/dx हवाय इज इक्वल टू 0 दाखवायचं आहे. पण इथं dy/dx हा आपल्याला 1/x² आलेला आहे, इन टर्म्स ऑफ x आलेला आहे, त्याला कन्वर्ट केला पाहिजे इन टर्म्स ऑफ y. आता फ्रॉम इक्वेशन थर्ड नंबरचं जे इक्वेशन आहे त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल, तर x ची व्हॅल्यू मिळेल मला -1/y. बघा x LHS ला घेतला, इंटू ला येईल, y RHS ला पाठवला, डिवाइडला जाईल. म्हणजे मी असं लिहू शकतोय, देअरफॉर इक्वेशन 4 बघा काय होईल, dy/dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय x ची व्हॅल्यू काय टाकणार आहे आपण, -1 डिवायडेड बाय y चा स्क्वेअर. देअरफॉर व्यवस्थित लक्ष द्या, dy/dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय -1/y चा स्क्वेअर, हा काय येईल, निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो, 1/y². 1 चा स्क्वेअर 1, y चा स्क्वेअर y² आणि ते निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह झाल्यामुळे 1/y² झालेले आहेत. भागाकार म्हणजे उलटून गुणाकार, म्हणजे हे झाले dy/dx इज इक्वल टू y². पण आपल्याला शो दॅट काय करायचं आहे, y² - dy/dx इज इक्वल टू 0. dy/dx ला RHS ला पाठवतो, म्हणजेच हे होईल y² RHS ला, तसेच dy/dx RHS ला गेला, निगेटिव्ह झाला, म्हणजे y² - dy/dx इज इक्वल टू 0 आपल्याला मिळालेलं आहे. आणि हेच तर आपल्याला दाखवायचं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन मधील शो दॅटचे काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह केले. हे एक्झाम्पल्स तुम्हाला व्यवस्थित समजलेले असतील. फक्त एकच ट्रिक लक्षात ठेवायची की या एक्झाम्पल मध्ये जो पॅरामीटर असेल तो इलिमिनेट करून टाकायचा आणि पॅरामेट्रिक फंक्शन मधून एक्झाम्पल इम्प्लिसिट फंक्शनला कन्वर्ट करायचं आणि त्याचं डिफरन्शिएशन घ्यायचं. प्रॅक्टिस केल्यानंतर हे एक्झाम्पल्स खूप व्यवस्थित समजतील. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.